कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आई सांग ना आता तरी आपण आलोय ना इकडे। बघा नाही काहीच नाही बोलते, बघ ना आजी, बघा ना आजोबा। हो मनी नंतर बोलायचं, जाऊन झोप। नाही तू आधी मला सांग बाबा कधी येणार। येईल बाबा तुझ्या रूम मध्ये। जयश्री आजी रागवली म्हणून आपण इकडे आलोय काय? आई सांग ना आपण कधी घरी जायचं। मनी नाही ती सारखी रागवत असते म्हणून आपण इकडे आलोय का? बनी एकदा सांगितलं कळत नाही, जा जाऊन झोप। कधीतरी ऐकत जाणार आहे बनी। बनी बाळा चल, मी तुला गोष्ट सांगतो, आपण गप्पा मारूया आतमध्ये। चल अगं, आईची तब्येत बरी नाही ना, तिला आराम करू दे। हा चल 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 आतमध्ये चल, लवकर रे, खेळ आपण। वसू बांगड्या मंगळसूत्र आईने काढून टाकले। असं कसं करू शकतात त्या? अरे मी सगळं संपलं। ऐक, हे काय लकी आणि भास्कर कुठे आहेत? लकी थांबतोय दादाकडे आणि भास्कर दादा येतोय मग आपण। कसा आहे आकाश? काय झालं होतं नक्की? श्वास फुललेला त्याचा, पण आता स्टेबल आहे। देवच पावला म्हणायचा। बघितलं, वसुंधरा निघून गेली म्हणून संकट टळलं, नाही तर काय खरं नव्हतं। राहू दे ना जयश्री। अजूनही पटत नाहीये तुम्हाला? ते बघ, मला वसुंधराबद्दल ना काही बोलायचंच नाहीये। आणि आकाश आता जरी स्टेबल असला ना, तरी पुढचे 24 तास त्याच्यासाठी खडतरच आहे। हो ना, आणि डॉक्टरांना पण कळत नाही की दादाची कंडिशन सारखी फ्लक्च्युएट का होती इथे। बोल आता। काही नाही होणार आकाशला, देवाने ऐकलंय आपलं। काही नाही होणार माझ्या आकाशला। अगं असं काय करताय तुम्ही? जेवण गार होतंय, चला लवकर जेवून घ्या। काय चाललंय? बाबा दोघी जेवत नाहीयेत। मग तू मला सांगत का नाहीयेस बहिणीची आई कधी येणार आहे ते? आई बाहेर गेली, जा तुम्ही जेवून घ्या जा। ते आम्हाला नाही माहित ग, तुम्ही जा ना, हट्टीपणा नका ना करू, जा ना। चला नाही हे बहिणीची आई शिवाय जेवणार पण नाही, झोपणार पण नाही, काहीच नाही करायचंय। हा काय काय मूर्खपणा चालवलाय चिनो? सारखं काय बनीची आई, ती नाही येणार आहे परत, जा तुम्ही। मग त्यांच्यावर काय भडकतेस? अवनी ओ बाबा जा घेऊन त्यांना। ए चला लवकर, आजीने तर अजून चिडेल तुमच्यावर। चला चला चला। नाही मला कोणाशी नाही बोलायचंय, ती सगळ्यांची गट्टी, मी पण सगळ्यांची गट्टी। चल गो चल। चल बघ। बाबा आई काळजी नका करू, मी दोघींना भरवते। तुला पण ना लहान मुलांशी काय बोलावं, कसं बोलावं कळतच नाही। ही सगळी वसुंधराची चूक आहे। आपल्याशी भले खोटेपणा केला, पण मुलीनं मात्र माया लावली। आता मुलीनं आईशिवाय दुसरं कोणी नकोय। मग करणारच ना, त्या लहान आहेत, तर आई लागणारच त्यांना। म्हणून तर आपण वसुंधराला सून म्हणून आणलं नाही घरात। तन्या, काय खबर बा तिकडची? मम्मा 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 एक ऑसम खबर आहे। तुला माहितीये आईंनी वसूकडून जबरदस्तीने डिवोर्स पेपर साइन करून घेतले। ग्रेट। पण मला एक सांग, ते मंगळसूत्र वगैरे? ती पण बांगड्या, मंगळसूत्र सगळं काढून घेतलं। आता ती बिचारी वसू बनीला घेऊन माहेरी गेलीये। ऑसम ऑसम न्यूज आहे। आता पुढचा प्लॅन एक्झिक्यूट करायला पाहिजे। ओके येस येस येस,
चल बाय, मी तुझ्याशी नंतर बोलते. ओके. ओके, बाय बाय. ग्रेट न्यूज. आता आकाश मरायलाच पाहिजे. फील्ड क्लिअर आहे. लकी, ऐकतोयस ना? ये होईना बात. आता आकाश ठाकूर नाही वाचणार. आता आकाश ठाकूरला मरावंच लागणार. मग त्याला वाचवायला ती वसुंधरा येऊ दे, नाहीतर स्वतः ब्रह्मदेव येऊ दे. आकाश ठाकूर आता संपणार. वसुबाळा, बरं वाटतंय ना? चल, नाश्ता करून घे. भूक नाहीये मला. तुला असं बघताना खूप त्रास होतो ग वसू. वसुबाळा, आम्ही खोटं बोललो आणि त्याची शिक्षा तुला होते. म्हणजे आमच्याकडून घडलं, म्हणजे शिक्षा आम्हालाच व्हायला पाहिजे होती, पण तो तुला. काय बोलताय बाबा? प्लीज असं नका बोल. मी आजपर्यंत जे काही केले ते फक्त माझ्या सुखासाठी, माझा विचार करून केले. कदाचित सुख माझ्याच नशिबात नाही. नाही नाही वसू, माझी खात्री आहे आकाशराव लवकर बरे होतील. आणि कोणी घेऊ न घेऊ, पण आकाशराव तुला नक्की समजून घेतील. जोगवा दे ग माय. पाणी देशील का ग? हो, आणते ताई. ताई, ही माझी मुलगी खूप त्रासातून जाते हो सध्या. देवी आईकडे तिच्यासाठी प्रार्थना करा. देवी आई सगळं ठीक करेल. संकट छोटा असो नाहीतर मोठा असो, जा जंगलातल्या मंदिरात जा, न देवी आईला गाराणं घाल. जंगलातल्या पाड्याच्या बाहेर मंदिर आहे ना, ती देवी नवसाला पावते बघ. काय मागशील देवीकडं? असा नवरा, आजारी. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.